चला कॅमेरामॅनच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत प्लीज तिथून स्टेजच्या खाली जायचंय प्लीज 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 प्रेक्षक वर्ग प्लीज कॅमेरामॅनच्या बाजूला कमिटी प्लीज भूषण दादा कॅमेऱ्याच्या बाजूला जे कोणी प्रेक्षक वर्ग बसले प्लीज त्यांना साइडला करायला सांगितलंय टेक्निकल टीमने प्लीज आणि खेळाडू कुठलाही मैदानात नको आहे प्रेक्षक वर्ग कोणताही नको आहे प्लीज प्लीज टेक्निकल टीमने सांगितलंय प्लीज भूषण दादा कॅमेरामॅनच्या बाजूला कोणताही खेळाडू नको आहे प्लीज प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण बॅरिकेडच्या पाठीमागे थांबायचंय शेवटच्या मोमेंटला एका दुसऱ्या रन साठी मात्र ही मॅच कुठेतरी थांबू शकते तर कमिटी मेंबर त्यांनी देखील विनंती घ्या काळजी घ्यायची आहे चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये लेट्स प्ले संघर्षाला होईल सुरुवात मॅच ऑन गेम ऑन दोन्ही संघांना देऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून शुभेच्छा मॅचला होईल स्टार्ट पहिली सेमीफायनल गणपती बाप्पा मोरया देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल घेऊन विकी गोलटकर पहिला बॉल अगदी ड्राइव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रात एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे भूषणदा प्लीज इथे टेक्निकल टीम सांगते प्लीज भूषणदा प्रेक्षक वर्ग प्लीज टेक्निकल टीम सांगते प्रेक्षक वर्गांना खाली घ्या प्लीज प्रेक्षक येत आहेत तिकडचे कॅमेरा थोडा हलतोय कॅमेरा तो पंच 2 मिनिटं मॅच थांबवा पंच तो कॅमेरा हलतोय प्लीज इथे कॅमेरा हलतोय प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल शेवटचा कॉल असेल प्लीज चला लेट्स प्ले मॅचला करूया पुन्हा एकदा सुरुवात विकी यांचा पुढचा बॉल आणि आता सज्ज आहे कॅप्टन कूल अमरीश नाईक पहिला बॉल अगदी खोदून काढलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवला गेलाय कोणती धाव नाहीये स्टॉप जागेवरती स्टॉप केलाय विकी गोलटकर या स्पर्धेमध्ये गाजला गेलाय 2 दिवसापासून मात्र मेहनत सुरू आहे याच स्वप्नासाठी कारण आपल्याला या माझ्या टीम साठी मी खेळतोय परंतु यावेळेस अमरीश नाईक च्या बॅट मधून कडाका स्ट्रोक अफलातून 2 धावा डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळलाय दोन्ही संघ कोणता संघ फायनल मध्ये जाईल आणि कोणता संघ भिडेल MM मोटर संघासमोर पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बिग फाइट बिग ब्लॅश चौकार आलाय या मॅच मध्ये चौकार आलाय व्हॉट अ स्ट्रोक टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय टीमची धावसंख्या 5 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय विकी वरती चढवलेला हल्ला कॅप्टन कूल अमरीश नाईक मात्र आपण पाहतोय स्ट्राइक इन एंडला आणि त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी गोलंदाज विकी गोलटकर खूप चांगली कामगिरी दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळाली परंतु या मॅच मध्ये पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बिग हिट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाठवून दिलाय 2 धावांसाठी टीमची धावसंख्या 7 एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय 7 इंडियन कॅप्टन महेंद्र सिंग धोनी त्यांच्या जर्सीचा नंबर 7 आणि स्कोर कार्ड वरती मात्र धावा पाहायला मिळतात 7 ऑन स्कोर कार्ड
यावेळेस खूप चांगला बॉल रिलीज केलाय, अगदी शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू होता आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. विकी यांचा पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन हुक केलाय आणि इथे मात्र बॅकवर्ड स्केल रेक रिझन मध्ये महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळाला लागतोय. कॅप्टन कूल बॅक टू द डगआउट. पहिला धक्का, पहिला हादरा टीम सुरवे सुपरनोवा या संघाला. कॅप्टन कूल बॅक टू द डगआउट. चौकार मारलाय त्यामुळे अमरीशला 200 रुपयाचं पारितोषिक असेल डोंगरीच्या राजाच्या मंडळातर्फे, ते तुम्ही घेऊन जायचंय आयोजक कमिटीशी संपर्क साधून. आणि सर्व टीमला, सुरवे सुपरनोवा या टीम साठी डोंगरीचा राजा मंडळातर्फे षटकाराला 500 आणि 4 ला 200 रुपये आणि हॅट्रिकला देखील 500 रुपये असतील. नक्कीच नक्कीच. फक्त सुरवे सुपरनोवासाठी ही सुवर्ण संधी असेल. सुरवे सुपरनोवासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 500, प्रत्येक हॅट्रिकला 500 आणि चौकारासाठी 200. आणि पहा, पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाला सांगतोय, जो मेन कॅमेरा आहे प्लीज प्रेक्षक वर्ग प्लीज खालती बसायचा. मॅच थांबवली जाते तुमच्यामुळे, प्लीज मॅच थांबवली जाते. प्रेक्षक वर्ग पंच, आपण मॅच चालू करू नका, थोडस तिथे टेक्निकल टीमला प्रॉब्लेम होतोय. आयोजक कमिटी प्लीज विनंती करतोय, त्याला प्रॉब्लेम होतोय, तो फोन करून इथे सांगतोय. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र पूल केलाय चोडम पूल आणि आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक विकेटचं पतन. जाळं भिनलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आणखीन एक विकेट मात्र अडकली जाते. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा थोडीशी चुकली, एलिव्हेशन मिळालं नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी मिड विकेट झोन मध्ये सेलिब्रेशन विकी गोलटकर होता, त्याने कोणतीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. यावेळेस मात्र पहा, खूप चांगला फटका आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव. आणि आपण पाहू शकता अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अगदी चिअर्स गर्ल असतात, तिथे चिअर्स बॉयज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हॉट अ चिअरिंग, हेच महत्वाचं असतं. जरी मॅच हरली परंतु मी माझा मित्र खेळतोय ना, मी त्याला चिअरअप करायला आलोय.
यावेळेस खूप चांगला फटका, अगदी डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मात्र मिळेल आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक पूर्णांक 3चा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 9-2 असं ही स्कोर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन यावेळेस बिग हिट आहे. बॉल हवेत, एलिव्हेशन जास्त मिळालंय. वाईडिश लॉंग ऑन ना 2 धावांचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 11. यावेळेस खूप चांगला फटका आलाय आलाय आलाय, कुठेपर्यंत गेलाय आणि हा चौकार आलाय. ताबडतोड बल्लेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका, परंतु मागील क्षेत्र हे घोषांकित क्षेत्र आहे, त्यामुळे एकच धाव मात्र मिळेल जरूर आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ओव्हरची झाली समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 16 धावा आतापर्यंतचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पार्थ सुर्वे अजूनही खातं उघडलेलं नाहीये आणि श्रीहर्ष पाटील आतापर्यंत 5 बॉल त्याने खर्च केलेत आणि 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या त्याच्या बॅट मधून. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर बॉलिंग लाईन खूप चांगली गोलंदाजी रोहित जैन यांच्या माध्यमातून 9 धावा त्याने खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने देखील पटकावली आहे. तिसऱ्या षटकासाठी स्वतः मात्र पाहायला मिळतोय शिबू, त्यांच्या माध्यमातून मात्र कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी राहील, कारण त्याला देखील प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालं आपल्या टीमचं. त्याला देखील माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे, कारण या मॅच साठी मेहनत त्याला घ्यावी लागेल. या षटकामध्ये त्याला धावा खर्च कमी करावे लागतील. पाहूया शिबू यांचा पहिला बॉल, स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पार्थ सुर्वे. पार्थने मात्र पुल केलाय, मुख्य व्यासपीठाला मात्र मानवंदना देणारा हा 2 धावांचा फटका. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 2.1चा खेळ झाला, अजूनही 5 बॉल शिल्लक. पाहूया कशा पद्धतीने मात्र समीकरण राहील पहिल्या डावामध्ये. यावेळेस हलक्या हाताने पत्र फ्लिप केलाय, कट केलाय, अगदी कव्हर मधून क्षेत्ररक्षक जरूर येतोय. एकच धाव मात्र मिळेल. चेक
धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पाहायला गेलं तर 2.4 चा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या 20-3. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहा फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काय घडलंय, अगदी चपळाईने धाव ही कंप्लीट केली आहे. चोरटी धाव, चिकी सिंगल. सुजित जोशी शेवटचा बॉल. शिबू यांचा टीमची धावसंख्या 21-3. पहिल्या डावामध्ये तुम्हाला धावा जमवाव्या लागतील, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे आणि तेवढ्याच धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, कारण सेकंड इनिंग मध्ये सुर्वे सुपरनोवा या संघाला थांबवायचं असेल तर. बॅकफुटला जाऊन पुल केलाय 2 धावांसाठी. हा फटका शॉर्ट पुल. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. शिबू अँड टीम, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. लवकरात लवकर मॅच ऑन करा. शेवटची मॅच आहे, अजूनही बाकी आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता एमए मोटर्स प्लेयर्स प्लीज नीचे आइए. एमए मोटर्स प्लीज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे, बॅटची काढा लागून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. 1 धाव मात्र जरूर मिळेल. हसन शेख गोलंदाज आपण पाहतोय. स्पीडअप ठेवायचंय. 3.1 चा खेळ झाला असूनही 5 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 24-24. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा बॉल अगदी धीम्या गतीने मात्र टाकलेला चेंडू आणि स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल धावचीच्या स्वरूपात. सुचित जोशी बॅक टू द डगआउट. चला बॅटर मात्र लगेच पाठवा. नवीन बॅटर सनी आलाय. गोलंदाज हसन शेख आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 24. अजूनही 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी ड्राईव्ह जरूर केलाय. नको रिझन मध्ये थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा भुर्दंड 2 धाबेमध्ये पाहायला मिळतोय. एका धाबेचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. 2 धाबा जरूर आल्या. टीमची धावसंख्या 2 ने मात्र पुढे वाढली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 26-4. अजूनही 3 बॉल शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ हसन यांचं. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. टीमची धावसंख्या 26. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी. एका बाजूला सुर्वे सुपरनोवाज तर दुसऱ्या बाजूला फेमिना डोंगरी वॉरियर्स. या 2 संघांमधली ही मॅच, चुरशीचा असा सामना, पहिली सेमीफायनल. यावेळेस मात्र पहा खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांकडे लाऊड अपील आणि 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे होईल का? थांबवलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 27. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 27-4.
इम्पॉर्टंट मॅच 27-4 पहिली सेमी फायनल. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. अगदी नाकासमोरून मातीचा सुगंध आणि कानामागून जाताना जागते रहोचा इशारा खऱ्या अर्थाने दिलाय सनीला. परफ्यूम डिलिव्हरी, परफ्यूम बॉल पाहायला मिळाला. नवीन बॅटर शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पुल केलाय. बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? जागा तर दोन्ही बॅटरने सोडली आहे, परंतु एकच धाव मात्र मिळेल शेवटच्या बॉल वरती. रन झाल्यात सुर्वे सुपरनोवा या संघाच्या 28. लक्ष आहे 29 धावाचं. 24 चेंडू करायचे आहेत. 29 धावा डोंगरी वॉरियर्स या संघाला. ओव्हर टू ओमकार सर. लक्ष आहे 29 धावांचा. 24 बॉल 29. खूप चांगला कॅमेरा वर्क राहुल दादा यांच्या माध्यमातून. खूप चांगली टेक्निकल टीम आपण पाहतोय. स्पोर्ट्स फॅमिली यांच्या माध्यमातून पूर्ण मैदानाचं कव्हर अप मात्र केले जात आहेत. प्रेक्षकांनी भरलेलं हे खचाखच मैदान. अगदी क्रिकेट वरच असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थाने मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगलं कॅमेरा वर्क. अगदी जिथे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच मात्र पाहायला मिळत आहेत. कोणी टेरेसवर, कोणी घरातून बघतोय, कोणी बिल्डिंग मधून बघतोय, कोणी शाळेच्या टेरेसवरून बघतोय. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक. खूप चांगलं कॅमेरा वर्क राहुल दादा यांच्या माध्यमातून. अर्थातच स्पोर्ट्स फॅमिली खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून. अगदी आपलं मुख्य व्यासपीठ पहा, ते देखील खचाखच भरलंय. जिथे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग मात्र पाहायला मिळतोय. आणि अर्थातच आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. आपला रुपेश फाउंडेशन आयोजित रुपेश पाटील आणि सौ प्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री चषक अर्थातच मुंबई 9 प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. तर जाऊया जास्त वेळ न घेता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या सीएम चषकामध्ये. लेट्स प्ले. पुन्हा एकदा मॅच होईल ऑन, गेम ऑन. पहा बिल्डिंगच्या वरतून देखील, गच्चीतून, घरातून प्रत्येक
खिडकीतून मात्र प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. लक्ष्य 29. पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल निघून चाललाय, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली आहे. टार्गेट 29 धावांचं. एका धावेने मात्र श्री गणेश नक्कीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शाहबाज शेख स्ट्राइक एंडला मात्र विकी गोलटकर. मागील मॅच मध्ये मागील सामन्यामध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली, या मॅच मध्ये तो फॉर्म कायम ठेवतोय का? आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र पुल करायचा होता, परंतु बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र जरूर मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे वाढेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉल शिल्लक. लक्ष्य 29 धावांचं कशा पद्धतीने पूर्ण होईल आणि कशा पद्धतीने रोख ठेवली जाईल या दोन्ही संघांकडनं पाहूयात. येणाऱ्या शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना चुरशीचा नक्कीच पाहायला मिळेल, कारण जे प्ले ऑफचे सगळे मॅचेस हे शेवटच्या बॉल पर्यंत गेलेत. यावेळेस मात्र लोअर फुल टच बॉल, त्याला दिशा दिली आहे, पुल केलाय, शॉर्ट ऑन पुल. 2 धावांसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 3 बॉल खेळ झाले, अजूनही 3 बॉल शिल्लक. विकी गोलटकर त्याच्या समोर आपण पाहतोय गोलंदाज कृष्णा. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. काय घडलंय या बॉल वरती? किती धावा असतील? काय घडलंय? पंचांचा इशारा. किती धावा असतील? कमिटी प्लीज लक्ष द्या, आणि कमिटीला विनंती असेल प्लीज बाउंड्री लाईनला थांबा तुम्ही प्लीज. खूप चांगला कॅमेरा वर्क आपल्याला पाहतोय प्रेक्षकांच्या बाजूला, आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूला, आणि हे आमचा कॉम्बॉक्स देखील दाखवलं जात आहे टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून. खूप चांगला कॅमेरा वर्क राहुल दादा यांच्या माध्यमातून. या बॉल वरती मात्र नेमक्या किती धावा असतील नक्कीच पाहायला मिळतील. त्याबरोबर स्कोरर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेक्निकल टीम रोहित अँड अमित. खूप चांगला कॅमेरा वर्क रोहित दादा राहुल दादा यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अगदी प्रत्येकाला आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याचं काम राहुल दादाने मात्र केलंय. आपला मुख्य व्यासपीठ देखील आपण पाहतोय, तिथे मात्र आपले आयोजक अर्थातच ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा रुपेश पाटील. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5. मुख्य व्यासपीठावरती आयोजक रुपेश दादा पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि नक्कीच आनंद घेत असतील या मॅचचा. यावेळेस आत्ता पूल केलाय 2 धावांसाठी. अफलातून फटका बॅट मधून विकी गोलटकरच्या. टीमची धावसंख्या 7. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल असेल. इम्पॉर्टंट मॅच सेमी फायनलचा हा सामना. एका बाजूला फेमिना डोंगरी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला सुर्वे सुपरनोवा. या 2 संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. MM मोटर्स ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र पायामध्ये टाकलेला चेंडू, आणि इथे मात्र काय घडलंय या बॉल वरती? हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, लेग बाय. तर इथे मात्र पहा ओव्हरची झाली आहे समाप्ती.
पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 8. आता 18 बॉल शिल्लक करायचे आहेत. 21 धावा. 18-21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जास्त वेळ न घेता मॅचला करायचा ऑन, कारण अजून यानंतर फायनल मॅच बाकी आहे. घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 6:10 झालेत. फायनल ही अंधारात होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर कालच्या सारखी परिस्थिती होईल. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. गोलंदाजी ट्रॅक वरती अमरीश नाईक, कॅप्टन कूल. अमरीश नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन विकीसाठी. हा बॉल कशा पद्धतीने हाताळलाय. अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रण, खूप चांगली हाय मॅन ऍक्शन कॅप्टन कूल अमरीश नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस देखील पहा पुल करायचा होता, परंतु बॅटला कट लागून चेहऱ्याला लागलाय. एक धाव मात्र कंप्लीट. चला जास्त वेळ न घेऊया, मॅच कंटिन्यू करायची आहे. पहा ऍक्शन रिप्ले, खूप चांगलं टेलिकास्ट स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून अगदी सातत्याने मात्र प्रत्येक चित्र टिपण्याचं काम रोहित अँड अमित टेक्निकल टीम. यावेळेस थोडासा खाली ठेवलाय, टप्पा थोडासा खालती राहिला. बॅट आधीच फिरवली, थोडेसे नाराज असतील. 1.3 चा खेळ झाला. जुनी 3 बॉल शिल्लक. फेमिदा डोंगरी वॉरियर्स या संघाचा स्कोर 9. 3 बॉल शिल्लक. लक्ष्य 29 धावांचं. यावेळेस मात्र पहा खडे खडे स्ट्रोक लगावलाय. 2 धावांसाठी टीमची धावसंख्या 11. यावेळेस दांडी 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 के लिए गुल. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. काठी काढली. महत्वाची विकेट कॅप्टन कूल. वडा गोलंदाजी यार. महत्वाची विकेट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट फिरवली, बॉल थोडासा खालती राहिला आणि तिथे मात्र मधली यष्टी वाकवली आहे. व्हॉट अ लाईन अँड लेंथ. कंट्रोल आहे, नियंत्रण आहे या गोलंदाजाकडे, कारण कॅप्टन आहे आणि कॅप्टनला जशी साजेशीर कामगिरी तो मात्र नक्कीच करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शफीर मागील मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून षटकार चौकाराची आतिषबाजी पाहिली होती. या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? शफीर स्ट्राइक एंड एंडला पाहायला मिळतोय. आता धुरा सांभाळण्यासाठी टीमची आलाय. स्ट्राइक एंड एंडला पहिला बॉल फेस करेल अमरीशचा. पहिलाच बॉल मिस टाइमिंग स्ट्रोक. बॉल हवेत, एलिव्हेशन जास्त, परंतु पहा 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले. तू घेऊ का मी घेऊ, तू घेऊ का मी घेऊ, याच्यामध्ये कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच सुटलीये की मॅच सुटलीये हे येणारा काळच सांगून जाईल. पाहूया येणाऱ्या बॉल वरती मात्र काय घडतंय. जीवदान मिळालंय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शफीकला. आता समीकरण 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13ला 1, 12 बॉल करायचे आहेत 16 धावा. 12-16चं समीकरण. ही मॅच महत्वाची
कारण सेमी फायनल आहे महत्वाची. आयोजन नियोजन रुपेश पाटील सौ प्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री चषक सीएम चषक 2024 मुंबई 9 प्रीमियर लीग सीझन 4. 12 बॉल 16 ची गरज. सेमी फायनलचा सामना फेदिमा डोंगरी वॉरियर्स विरुद्ध सुरबे सुपरनोवाज. कोण जिंकेल हा सामना आणि कोणता संघ जाईल फायनल मध्ये आणि समोर असेल तो संघ MM मोटर्स याच्याशी 2 हात करण्यासाठी. पाहूया गोलंदाज सज्ज होतोय मानव आणि स्ट्राइक एंडला मात्र विकी गोलटकर. विकी आहे तोपर्यंत प्रत्येकाची नजर आहे. थोडस घाई करायचंय स्पीडअप ठेवायचंय. यावेळेस मात्र पहा कडे स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड फटका पाठवून दिलाय 2 धावांसाठी. लॉंगॉन सीरा रेषा पार. टीमची धाव संख्या 15. आता 11 बॉल करायचे आहेत 14 धावा. 11-14 समीकरण. अजूनही 5 बॉल शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ. मानव यांचं मैदान पहा जशी मॅच चुरशीची होत चालली आहे तसं प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेसाठी जोडला जातोय आणि हीच तर खरी मजा असते क्रिकेटची. क्रिकेट आहे तर प्रेक्षक आहे, प्रेक्षक आहे तर क्रिकेट आहे. यावेळेस स्विंग अँड मिस. अगदी वेगवान बॉल बीट होतो या त्या ठिकाणी विकी गोलटकर. डॉट बॉल येतोय. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल आणि 13ची गरज. 8 बॉल 13ची गरज असताना थोडासा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मात्र मिळेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट संयमाचं क्रिकेट मात्र जरूर पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटरला देखील माहिती आहे 7 बॉल आणि करायचे आहेत 12 धावा. शेवटचा बॉल असेल. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट संयमाचं क्रिकेट तुम्हाला करावं लागेल. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल मानवचा. शेवटचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन जास्त मिळालंय आणि विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या कवयमध्ये. जाळं विणलं आणि जाळ्यामध्ये अडकलाय विकी गोलटकर. आणखीन एक फलंदाज बाद. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजूनही मॅच ऑन, गेम ऑन.
चेक 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 ओमकार सर प्लीज. भूषण दादा प्लीज, तिथे कॅमेरा वर्क व्यवस्थित येत नाहीये, इथे कॅप्चर होत नाहीये प्लीज. आता समीकरण पहा, 6 बॉल 12 ची गरज आहे. 6 बॉल 12 ची गरज, 6 बॉल 12 ची गरज असं म्हटलं जातं. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो मात्र विजेता ठरतो. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कोणता संघ विजेता ठरेल हे मात्र येणाऱ्या बॉलला, येणाऱ्या षटकामध्ये, येणाऱ्या चेंडूवरती कळेल. 6 बॉल 12 ची गरज. स्ट्राइक एंडला मात्र बॅटर मात्र पाहायला मिळतोय सफीर आणि गोलंदाजीसाठी महत्वाचं जबाबदारीचं षटक स्वप्नील पाटील. 6 बॉल 12, टीमची धावसंख्या 17. या बॉल वरती कोणाला होईल खतरा पाहूया. 6 बॉल 12, 6 बॉल 12 ची गरज असताना शरीरापासून दूर ठेवलाय. डावी यष्टी सोडून चाललेला हा चेंडू वाईड बॉल. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. पुन्हा टाकावं लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. चला पंचांशी वाद घालायचा नाही. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान करा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आली आहे. आता समीकरण 6 बॉल 11चं. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल 11. फक्त जिंकण्याची इच्छा ठेवा, यश मात्र तुमचंच असेल. 6 बॉल 11. यावेळेस बिग हिट केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि आणखी एक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातातून निसटलाय, परंतु इथे मात्र पहा धावचीच्या स्वरूपात विकेट जरूर मिळाली आहे. अगदी साधा सोपा झेल मात्र धरतीला दान केला जातोय. पहा आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये टेलिकास्ट केला जातोय. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली आहे. बॉल हवेत होता खूप वेळ, एलिव्हेशन जास्त मिळालंय, उंची जास्त लांबी कमी. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला शेवटच्या क्षणाला मात्र बॉल निसटलाय हातामधून. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक भगवान भी पत्थर का भगवान भी पत्थर भी भगवान नहीं होता. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या मैदानामध्ये, आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. काय फटकेबाजी. आता समीकरण 5 बॉल 10 ची गरज. 5 चेंडू 10 धावा. इथून संघर्ष करावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल, 100% योगदान द्यावं लागेल. 5 बॉल 10 ची गरज. यावेळेस मात्र पुल केलाय मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी. 4 बॉल 8 ची गरज. या सोमकार सर. थँक्यू थँक्यू. 4 बॉल 8 ची गरज. 4 बॉल 8. यावेळेस मात्र पहा बॉल हवेत, एलिव्हेशन जास्त, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. इथे मात्र पहा मगाचं चित्र पाहायला मिळते. तू घे मी घेतो, तू घे मी घेतो. याच्यामध्ये बॉल मात्र विसावतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि आणखीन एक मात्र धाव कंप्लीट. आणि आता 3 बॉल करायचे आहेत 6 धावा. 500 रुपयाचा पारितोषिक असेल शफीर साठी. MM मोटर्स कडून शफीर साठी 500 रुपयाचा पारितोषिक. षटकार किंवा चौकार ठोकला तर. 3 बॉल 6 ची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. 3 बॉल 6 ची गरज. 3 बॉल 6.
व्हॉट अ मॅच. 50-50 सामना. पारड अगदी समांतर पाहायला मिळते. कधी डोंगरी वॉरियर्सच्या बाजूने तर कधी आपल्याला पाहायला मिळते सुर्वे सुपरनोवाच्या बाजूने. अगदी खचाखच मैदान. असं वाटतंय फायनलचीच मॅच आहे, परंतु फायनलचा सामना अजूनही बाकी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मुंबई 9 प्रीमियर लीग, अर्थातच मुख्यमंत्री चषक. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग असतो, परंतु सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग असतो. 3 बॉल 6 ची गरज. स्वप्नील निघालाय पुन्हा एकदा शफीर साठी. 3 बॉल 9 ची गरज. बॅटची कड लागून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. वोडा गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पाटील की गाजवणारी गोलंदाजी स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. 2 बॉल 5 धावांची गरज. आता सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. समीकरण 2 बॉल 5. ओमकार सर, मॅच पंच 2 मिनिटं. ओमकार सर, टाय झाली तर सुपर ओव्हर आहे का कमिटी? टाय झाली तर सुपर ओव्हर. येस, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. प्रेक्षकांना ती सुपर ओव्हर पाहायची आहे का? 2 बॉल 5. 2 बॉल 5 ची गरज. बिग हिट केलाय, बिग हिट आलाय 2 धावांसाठी. वोडा मॅच, वोडा मॅच, वोडा मॅच. 1 बॉल 3 ची गरज. वोडा मॅच यार. नक्कीच. एक बॉल 3 ची गरज. मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक MM मोटर्स कडनं. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी प्रेक्षकांनी साथ द्यायची आहे. 1 बॉल 3. 1 बॉल 3 ची गरज. बिग हिट आहे, बिग हिट आहे. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. चौकार आलाय. वॉट अ सेलिब्रेशन, वॉट अ सेलिब्रेशन यार, वॉट अ सेलिब्रेशन. हार्ड लक, बॅड लक. सुर्वे सुपरनोवा हा मॅच मध्ये मात्र जिवंत राहिलाय. डोंगरी वॉरियर्स संघ 1000 रुपयाचं पारितोषिक MM मोटर्स यांच्याकडनं असेल शफीरला. असं म्हटलं जाताना मित्रांनो, इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा आणि खवळलेल्या समुद्राचा. आणि शांत माणसाचा नाद करायचा नसतो, तो नाद आज मात्र करून दाखवलाय शफीरने आणि आपल्या टीमला मात्र फायनल मध्ये घेऊन गेलाय. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ